बकरीद सणाच्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर हद्दीत अवैधरित्या होणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक तसेच जवळ बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार यांनी खालील गुन्हा उघडकीस आणला आहे। आडगाव पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस कॉन्स्टेबल निखिल वागचौरे, पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांना दिनांक 16/6/2024 रात्रीची गस्त दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की जुना पाझर तलाव रोड 4 नंबर 15 जवळ शिंदे वस्ती रोड आडगाव शिवार नाशिक येथे इसम नामे रशीद सय्यद यांनी 4 नंबर 15 जवळ त्यांच्या शेतामधील शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे ही पत्र्याच्या शेडमध्ये दाटीवाटीने निर्दयपणे बांधून ठेवली आहे। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना माहिती देऊन त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दहिंगडे व पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने पंचनामा करून एकूण 23 गोवंश जातीच्या गायी व गोरे ताब्यात घेतले। सदर बाबत आरोपित इसम नामे रशीद इस्माईल सय्यद वय 50 वर्ष राहणार जुना पाझर तलाव रोड 4 नंबर 15 जवळ शिंदे वस्ती रोड आडगाव शिवार नाशिक याने राहत्या शेतातील वॉल कंपाऊंड मधील पत्र्याचे शेड नंबर 4 कप्प्यात एकूण 23 गायी व वासरी तसेच गोरे असे एकूण 1,64,000 रुपये किमतीचे जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने क्रूरतेने दाटीवाटी करून अवैधरित्या भरलेले मिळून आले, म्हणून सदर इसमाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमन 1960 कलम 3 व 11 तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियमन सुधारित 2015 कलम 5(a)(1) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आले। सदरचे जनावरे यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून गोशाळा येथे जमा करण्यात आले। तसेच आरोपीस अटक करण्यात आली। बकरीद सणाच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी अवैधरित्या होणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक व जवळ बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये डीबी पथकातील कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती मिळाली की जुना पाझर तलाव आडगाव शिवार नाशिक येथे इसम नामे रशीद सय्यद राहणार आडगाव यांनी त्याच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी दाटीवाटीने व निर्दयतेने बांधून ठेवलेली आहे। याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जाऊन मिळालेल्या बातमीची खातरजमा करून तिथे 23 गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी व दाटीवाटीने निर्दयतेने बांधलेली मिळून आल्याने एकूण 1,64,000 रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली। याबाबत आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये नमूद आरोपीत यास अटक करण्यात आलेली आहे। तसेच गोवंश जातीची जनावरे यांच्या चारा व पाण्याची सोय होण्यासाठी त्यांना गोशाळा येथे जमा करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। थँक्यू।